तलवार घ्यायचा धाडस कुणाचं होईना. कुणतरी एक पाऊल पुढे घ्यायचा आणि संभाजींचे फक्त नजरवर उचलायचे, तो 4 पावलं माग सरकायचा. आणि अखेर मुकर्रब खानाने साखळदंड फेकले आणि मराठ्यांचा छत्रपती जेरबंद झाला. एक खेर औरंगजेबाकडे धावत आला. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ. येता येता औरंगजेबाने विचारलं, पी के तो नहीं आए, क्या बक रहे हो? जी हुजूर, मुकर्रब खान ने संगमेश्वर में दस्त कर लिया उन्हें. आला ताला की मेहरबानी, शबे रात का जश्न होना चाहिए. लाया जाए उसे शाना शौकत से, पहनाए जाए तख्ता खुला. आतापर्यंत राजा सुवर्ण अलंकारने नटला असेल, आता त्याला तख्ता खुला चढवा. आतापर्यंत राजा हत्तीच्या अंबारीतून घोड्यातून गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. कळू द्या अख्ख्या महाराष्ट्राला, आलमगीर गाझी औरंगजेबने संभाजी गिरफ्तार कर लिया है. आणि निघाली दिंड वाजत गाजत. विदूषकी झबली घातली. कुणीतरी यायचं, एखादी शिवी हसडायचं, कुणीतरी यायचं अंगावर तलवारीच्या पात्याने रक्त उमटवायचं, कुणीतरी यायचं अंगावर थुंकायचं. अरे का सोसलं? झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्यमध्ये जगला असता. एवढं सगळं सोसून सुद्धा झुकला नाही, वाकला नाही आणि नमला नाही. आला तसाच ताटपणे बाणेदारपणे औरंगजेबाच्या दरबारात आणि येत्या संभाजी महाराजांना पाहून वजीर असत बोलला, संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि उसळला कमी केलं, राजे है वो झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश करत सरदिशी शमशेर उचलली. चुप चुप चुप, बिल्कुल चुप. आला तारा के दरबार में है तो बिल्कुल चुप. आणि एक दीर्घगंभीर आवाज घुमला, सबोर असद सबोर, अभी बहुत पूछना है इससे. आणि मोहम्मद आलमगीर गाझी औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला आणि संभाजी महाराजांच्या पुढ्यात येऊन बोलला, 9 साल का था ये जब मिला था हमें आगरा में, तब हमने इससे पूछा था, क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता क्या? तब इसने कहा था, हमें किसी से डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने, कभी ठंडक न पडलेली. म्हणून त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब नमाजाच्या रुकाता पडायला लागल्या. आणि त्यावेळी संभाजी महाराज त्यांना बघून बोलतात, कवीजी कवी आहात हबल, म या अशा वेळी सुचते काय एखादी कविता? अरे कवींना आश्चर्य वाटतं. राजा मरणाच्या गोट्यात आहे, औरंगजेबाच्या पुढ्यात आहे, राजाला भीती न भय, राजा निर्भय. राजा विचारतो, सुचते काय एखादी कविता? ही काय कविता ऐकायची वेळ? तरी कवी कशाने उत्तर दिलं, का नाही राजे का नाही? राजन तुम हो सांझे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज दखत गजदाव रंग. काय लढलात तुम्ही, काय ते तुमचं तेज, काय ते तुमचं शौर्य. तुमचं ते शौर्य पाहून स्वतः औरंगजेब तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. मग औरंगजेब बोलला, चुप. आणि औरंगजेबाने त्याचा पहिला प्रश्न विचारला, बताओ संभा, कहा छुपा रखी है लूट, कहा छुपा रखा है खजाना? आणि उसळला छावा, अरे हिंदुस्तान आमचा खजाना, इथलं माती माती मानतो आम्ही सोनं. औरंग्या तू गिळलास आमचा खजाना, तू गिळलीस आमची लूट, पण आम्ही नाही मागणार तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी, घेऊ मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या टोकावरच. औरंगजेबाला प्रश्न पडला, अरे कैदेत कोण आहे, मी की तू? तुझा रुबाब माझ्यापेक्षा जास्त आहे. औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला, बताओ संभा, हमारे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हारे में? आणि उसळला छावा, तख्तासाठी रक्तावरती पालटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूती आम्ही, बेईमान नाही होणार. याद राख औरंग, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस, इथंच माती करू. आमच्याशीच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमाऱ्या करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. संतापला औरंगजेब, तोंडात फुटफुटला, ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों ऐसा पैदा नहीं होता एक भी हमारे जनाने में? आणि उसळला छावा, अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी, कसा येईल? स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? संभाजी येईल तर महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवछत्रपतींच्या कुशीतच. औरंगजेब, ले जाओ इसको हमारी नजर के सामने से. ये आंखें निकाल दो इसकी, ये आंखें चलाती है हमें बहुत. इसकी काट दो जबान, इसकी जबान बोलती बहुत है, जाओ हश्र करो इसका. आणि सजेचा पहिला अंमल चालू झाला. सजा होती डोळे काढायची. हापशे आले, लालबुंद तख्त साळ्या घेऊन. संभाजींना कळला तर डोळे झाला, मिटले घट्ट डोळे. राजा डोळ्यासमोर आले, राजा शिवछत्रपती, माँसाहेब जिजाऊ, गडकोट. अरे याच डोळ्यांनी पाहिलं स्वप्न स्वराज्याचं. उघडले डोळे, दिसल्या लालबुंद तख्त साळ्या. आल्या जवळ, अगदी जवळ घुसल्या आत. सर्र यातनांचा कल्लोळ उडाला. निघाल्या त्याच वेगाने बाहेर. डोळे नव्हते उरले कुठंच,
उरल्या होत्या फक्त खोबण्या काळ्या कबींना उग्र उग्र तर्फ बाहेर फेकणाऱ्या. औरंगजेबाने हपशीला विचारलं, रोया वो किड़गिड़ाया, मांगी उसने रहम के दो लफ्ज. हुजूर, ना तो वो रोया ना वो घबराया, गालियां बक रहा है आपको हुजूर. शुक्र करिए हमने उसके हाथ पैर बांध रखे हैं, वरना गला दबा देगा आपका. संतापला औरंगजेब, काट दो उसकी जबान. सजेचा दुसरा अंमल चालू झाला. हपशी आले लपकती नंगी तलवार घेऊन, पण संभाजीचं तोंड बंद. तोंड उघडणार कसं? एक हापशीने कानावरती ताबी जोर दिला, पण तोंड उघडेना. एका हापशीने मस्तकावरती प्रहार केला, पण तोंड उघडेना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडाय. वाघाच्या जबड्यात घालून हातही मोजून दातही त्यांची अवकात सांगणारा संभाजी आहे. संभाजींचं नाक दाबून धरलं. श्वासासाठी ओठ हल्ले, जीभ वळवळली. त्याच संधीचा घेतला फायदा. उघडलं तोंड, सांडशी धरली जीभ, ओढली बाहेर. स्टॉप. नुसतं लालबुंद तप्त रक्त ओघळलं. जीभ पडली होती समोर बळबळ. ती पण संभाजी महाराजांपासून पोरकं व्हायला तयार नव्हती. अरे याच जिभेने उमटवले हर हर महादेवच्या ललकार्या. याच जिभेने उमटवले जगदंब जगदंबचे बोल. ती जीभ पडली होती समोर. संतापला औरंगजेब. काट दो उसका मस्तक. आणि संभाजींचं मस्तक कलम करण्यात गेलं. भाड्याच्या फड्याला अडकून दिंड निघाली आणि तो भाड्याचा फळा रोवला इंद्रायणी भीमाच्या किनाऱ्यावरती आणि मस्तकातले एक थेंब रक्ताचा थेंब पडला आणि थळाली इंद्रायणी भीमा. अरे याच भीमेने पाहिलं ते शौर्य, ते धैर्य, ते साहस. शेवटी औरंगजेब मन बोलत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी नजर कभी झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उसकी जबान ने मांगे नहीं रहम के दो लफ्ज. हमने घुटने तोड़ दिए उसके, लेकिन उसने घुटने नहीं टिकाए हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन कभी झुकी नहीं हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, हम होंगे कभी कामयाब या निकलना पडेगा हमें यही यूं ही टहलते टहलते. अरे तसंच झालं. दख्खन काबीज करायला औरंगजेब आलेला स्वतःला काढायपुरती 3.5 हाताची जमीन घेऊन गेला. म्हणूनच मला शेवटला असं बोलावं असं वाटतं, दगड झालं तर सह्याद्रीचा होईल, माती झालं तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालं तर आई भवानीची होईल, आणि पुन्हा एकदा जन्म मिळाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होईल. आस्ते कदम महाराज, गणपती, गजपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी